हा, मखराचं आणि सजावटीचं काम करताना असा मध्ये मध्ये चहा हा हवाच. Yeah, the tea is really nice. Cardamom tea. आमच्या सईच्या हातचा हा चहा सुप्रसिद्ध आहे बरं का. चहा पिऊन सगळे पटापट कामाला लागा. हा, अजून खूप सजावट बाकी आहे. हो हो हो. Devki, I have a nice idea. काय? आपण silently काम करता, right? I can bring the music system. हो दादा, खरंच आण ना म्युझिक सिस्टम लवकर. Yeah. काही गरज नाहीये म्युझिक सिस्टीम आणायची. आमच्या घरात प्रत्येक जण म्युझिक सिस्टीम आहे. म्हणजे? अरे म्हणजे बऱ्यापैकी गाता येतं प्रत्येकाला. हो हो. मानसी गा ग. नाही आई मी नाही. अगं म्हण ग. झालं. आमच्या सुना म्हणजे ना काही सांगितलं की अर्धा वेळ लाजण्यात जातो. मानसी गा ना. बरेच दिवस तुझं रडगाणं सोडता इतर काही ऐकलेलंच नाहीये. काय हो? काय भाऊजी? म्हण ग. म्हणते. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी. किण किण कांकण ऋण झुण पैंजण नटली सजली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. वा 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 वा, सुंदर. तर मानसीचं गाणं झालेलंच आहे. तर भाऊजींनी तर म्हणायलाच हवं गाणं. म्हणा. गाणार रे काका. Yeah, Mike नाही, but still, please sing. गाणं. मी काय म्हणते, आधी पटापट कामं उरकून घेऊया, मग आरामात गात बसा हवी तेवढी गाणी. चालेल. शैलेश, तोरणासाठी पानं घेऊन ये जा. पटापट करून टाकू आपण. हो हो लगेच आणतो. बरं मी बाहेर गेल्यानंतर दरवाजा लावा, नाहीतर मगाशी मी जसा आलो तसे आप्पा यायचे. अगं बाई. नचिकेत लाव रे जरा दरवाजा. हो लाव लाव लाव. But tea is really nice. अरे मग संपवून टाक की पटकन. Yeah, but it's a bit hot. आलू पीना. हळू हळू हळू. सई दारू कड ग. शैलेश आला वाटतं. It's okay, I'll check. अरे I'll check. आप्पा. अप्पा. आप्पा. अरे आप्पा. अरे अरे काय 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 अरे आप्पा आशीर्वाद द्या आप्पा. अरे अचानक काय झालं तुला? आप्पा आज माझ्या कार्यालयात माझ्या बढतीची चर्चा सुरू होती आप्पा. आणि मला अचानकपणे जाणवलं की हे सगळं तुमच्यामुळे झालंय आप्पा. तुमच्यामुळे. तुमची शिस्त, तुमचे संस्कार, तुमचा स्वदेशीचा आग्रह, या सगळ्यामुळे हे सगळं झालंय. नाहीतर हा शैलेश कुठेतरी गात बसला असता आप्पा. आप्पा आशीर्वाद द्या. नाही अरे तू आधी माझे पाय सोड. अरे देवा, कुठे लपवणार या उंच उंच मुलाला? आता काय ईश्वरा. मला तर काही सुचतच नाहीये. मलाही. तिकडे तू लप बाबा कुठे. दादा आज तू गेलास. गेला. ओके. अरे इकडे म्हणजे कोणी. अरे हे तू मला आतमध्ये सुद्धा जाऊन सांगू शकतोस. आप्पा आज मला जाणवलंय की नशीब लागतं तुमच्यासारखे वडील मिळायला. मी नक्कीच गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, ज्यामुळे मी या घरात जन्म घेतला. अरे पण तू आधी माझे पाय सोड. हा थांबा. अहो
अहो नाही सोडवत पाय पाय नाही सोडवत. मी इथेच राहायला तयार आहे तुमच्या पायाची. अरे माझे गुडघे तुटतील अशाने. शैलेश आता ठीक आहे सगळं. ठीक आहे. हा कसा झाला हो तुमचा ज्येष्ठ नागरिक संघातला कार्यक्रम? तुमचं भाषण सगळ्यांना खूप आवडलं असेल नाही? वा 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 वा. भाषण म्हणजे अगदी उत्तम झालं. सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध झाले होते. भान हरपून गेलं होतं सगळ्यांचं. सभागृहाच्या बाहेर तर लोक उभे राहून ऐकत होते माझं भाषण. टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळे आतमध्ये आले, मला भेटायला लागले, असे हस्तांदोलन करायला लागले. मी त्यांना म्हटलं की माझं भाषण जर तुम्हाला इतकं आवडलं असेल तर पुढच्या वर्षी सुद्धा मलाच बोलवा. मी येईन व्याख्यान द्यायला. हो ते जाऊ द्या. पण काय हो, मी ज्या वेळेला इथं आलो त्यावेळेला तुमचं काय चाललं होतं? काय नाही अप्पा, चहा पित होतो आम्ही. हा चहा पित होतो. प्या प्या. हा घ्या चेंज केला चहा सगळ्यांसाठी. हो हो. तुझं आणलं हे घे. हा चहाचा पेला कोणाचा आहे? यात चहा तसाच आहे. माझा आहे. तुमचा? हो मी केला होता चहा सगळ्यांसाठी. हो आज मला 2 पेले चहा हवा होता. हो ना, आईनी हट्टच केला साईकडे. हो ना, आई असं कधी करत नाहीत खरं तर ना. आई पित्ताचा त्रास होईल हा. त्रास होतोच आहे रे. हा? पित्ताचा. आई त्रास होईल. हो हो, नका पिऊ आई, त्रास होईल तुम्हाला. अरे बास झालं तुमचं चहाचं पुराण. चला चला कामाला लागा. चला. हो हो चला ग. आप्पा तुम्ही काय करणार आहात? मी जरा आलोच. हा झोपाळ्यावर जरा जाऊन बसा निवांत. मी वर जाऊन येतो. अप्पा ते चिनू नाही. आप्पा तुम्ही आरास बघितलीच नाही. किती छान झालीये बघा ना. अप्पा सजावट बघा ना, मी केली आहे. अहो किती मन लावून केली आहे हो. दिवसभर राबतोय बिचारा. जरा नातवाचं कौतुक करा. दाखवा. हा What happened? Where's Appa? त्यांना आम्ही कसं बसं खाली गुंतवून ठेवलंय बोलण्यात. तुला लवकरात लवकर घराच्या बाहेर पडावं लागेल. How is it possible? Appa खाली जाणार कसा? नाही खाली दारातून तर तुम्ही बाहेर जाऊच शकत नाही. Exactly. नाही तुला इथूनच बाहेर पडावं लागेल. इथून कसा? हो हा एकच ऑप्शन आहे. इथूनच बाहेर पडावं लागेल. All right, I'll try. शाबास. अरे सिडनीहून आलास म्हणून काय झालं? देशपांडेंचाच ना तू. मार उडी. मी खाली लक्ष ठेवतो, जरा बघून येतो काय चाललंय. All right. जमेल का तुम्हाला? जमणार. नाही नको, नाही तर आपण हे सगळं करायला नको. उगीच काही झालं तर. साई, it's okay, it's okay. अहो खूप मोठा धोका आहे हो यात. साई, आप्पांनी पकडलं, then what? This is way better than that. He thinks I'm bad, but that's okay. मला पकडला तुम्ही विलन होणार. I don't want that to happen. अहो पण It's all right. तुम्ही खूप हेल्प केला मला. You've helped me a lot in my document. तुमच्यासाठी रिस्क घेणार मी. I don't want to put you all in trouble. नचिकेत थांबा. असं खाली उतरू नका. थांबा. Make it fast. हे घ्या. याला धरून खाली उतरा. मी वरतून पकडून ठेवते. Fine.
हळू हा. हळू. अरे हो काय झालं तिकडे काय बघताय कुठे काय काहीच नाही. हो हो खरंच काही नाही मी पण तेच म्हणलं खरंच काही नाहीये. काय गो गेला का? हो मोठ्या संकटातून सुटलो आज, नाहीतर काय खरं नव्हतं. आज घरातल्या सगळ्यांनीच त्यांना एवढी मदत केली. काय कारण असेल? आता असतोय पण त्यावेळेला दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले होते. हो मी त्याला सांगितलं मार उडी, दुसरा काही पर्याय नाहीये आपल्याकडे. हो ना. आणि मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. नाही पण अशी चित्तथरारक घटना आपल्या घरात पहिल्यांदाच घडली असेल नाही? हो खरंय. हे पण तो नचिकेत किती साध्या स्वभावाचा आहे ग. अगदी मिळून मिसळून गेला होता आपल्यात, अगदी घरचा असल्यासारखा. हो आणि सगळं उत्साहाने करत होता. काय ग सई, कसला विचार करतेस? काका काकू तुम्ही का मदत करताय त्यांना एवढी? म्हणजे आले असते ते आप्पांसमोर तरी सुद्धा तुम्हाला काय फरक पडणार होता एवढा? अगं सई हे बघ, मी विसरलेच हे कपड्यांच्या घड्या करून ठेवायचं ना आतमध्ये. हे तू तू जा 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 स्वयंपाकघरात जा. अगं बघ ना काही काम राहिलंय का? राहिला असेल ना वहिनींना मदत कर जा. आणि मला जरा ही फाईल पूर्ण करायची आहे, ती मी जरा. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळताय हे कळतंय मला, पण तुम्ही त्यांना मदत का करताय हे कळल्याशिवाय मी नाही जाणार इथून. बस. हे बघ, तो मुलगा परदेशी आहे, त्याला आपली भाषा कळत नाही, त्याला आपल्या संस्कृतीबद्दल पण काही माहिती नाही, हे खरं आहे. आणि आपण आप्पा केतकरांचे कुटुंबीय म्हणून त्या मुलाच्या जवळही जायला नको, हेही खरं आहे. नाही आधी मलाही त्याचा राग यायचा, मग हळूहळू कळलं की तो खूप गोड स्वभावाचा मुलगा आहे, निरागस आहे आणि मनाने चांगला आहे. आणि तुला सांगू का सई, त्या दिवशी आप्पांनी मला त्याला मारायला पाठवलं ना, मला खूप त्रास झाला. अगं ते चॉकलेटचं रॅपर चिनूने टाकलं होतं आणि त्याला वाचवण्यासाठी याने मार खाल्ला. मग तू मला सांग का नाही मदत करावीशी वाटणार? आता मला सांग, तू त्याला का मदत करतेस? मी कुठे मदत करते त्यांना? असं नाही असंही सांगावं लागेल, म्हणजे तुझ्या वागण्यावरून कळतं की तू त्याला विरोध करत नाहीयेस. अगं सांग, एवढा मोकळेपणा नक्कीच आहे आपल्यात. माझ्या या सगळ्या मित्रमैत्रिणींमुळे माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांचे मित्र म्हणून मी त्यांना मदत करायला लागले. हो पण तुमचीही आता मैत्री होऊ शकतेच ना. आणि खूप निस्वार्थी आहे ग तो मुलगा. म्हणजे बघ ना, दुसरं कोणी त्याच्या जागी असतं ना तर म्हणाला असता की तुम्ही घाबरा आप्पांना, मी नाही घाबरत, आणि गेला असता आप्पांच्या समोरून घराबाहेर. तर मला पकडला तुम्ही विलन होणार. आय डोंट वॉन्ट दॅट टू हॅपन. तुम्ही खूप हेल्प केला मला. यू हेल्प मी अ लॉट इन माय डॉक्युमेंट. तुमच्यासाठी रिस्क घेणार मी. I'll die today, Dex. I'll die. अरे भाई कशाला टार्झन म्हणायला गेलेलास रे? पडलास ना? साई घाबरला होता. She was tense, so I had no option. Jump केला. Otherwise तिला प्रॉब्लेम झाला असता.
अरे पण तुझी हाडं मोडली असती ना. She was in tension, so I jumped. अरे जास्त लागलं असतं ना तर आता हॉस्पिटल मध्ये असतास. Look, she's my friend and this is my duty. हा भाई, प्रेमात वन वे ट्रॅफिक बघितलं होतं पण मैत्रीत पहिल्यांदाच बघतोय. छान आहेत नाही फुलं सई. हार मोठा होईल. बघ टोचले ना सुई. लक्ष कुठे असतं का तुझं? आजी अगं ते एवढ्या उंचावरून पडले, लागलं नसेल ना त्यांना? हो ग लागलं असेल. तू एक काम कर, मलम नेऊन दे त्याला आणि त्या डिग्सला म्हणावं त्याला चोळून दे. हो. हा अगं काय झालं, जातेस ना? आजी अगं का करते मी हे सगळं? स्वतःला विचार, मला काय विचारतेस? खूप गोंधळायला झालंय ग मला. नको तेवढा विचार केला ना की असंच गोंधळायला होतं. अगं म्हणजे बघ ना, त्यांनी जेव्हा मला विचारलं माझी मैत्रीण होशील का, तेव्हा मला त्यांचा खूप राग आला. पण त्यांनी जेव्हा आप्पांसमोर कविता म्हणून दाखवली ते मला खूप आवडलं होतं. अगं तेच ना, परदेशातून आलाय म्हणजे वाईट असं होत नाही ना. हे आपले जगाकडे मराठीची झापडं लावून बघतात, पण आपण तसं करून चालत नाही अगं. आणि आज त्यांनी किती मोठा धोका पत्करला आपल्यासाठी. आज मला त्यांची खरंच खूप दया येते ग. आपण उगीच त्यांना स्वार्थी समजत होतो असं वाटतंय मला. You know, Sai also helps me a lot. मोठा risk घेता for me. हा भाई ते तर आहे. You know, Appa is so strict, but still she comes here every day. She says मी culture साठी करता, but तसं नाही. म्हणजे I mean, there's something more than that. हा भाई, म्हणजे नेमकं काय? I mean to say, there's something special between us. या मुलाशी मैत्री करणं शक्यच नाही. आपल्यापेक्षा एवढ्या वेगळ्या व्यक्तीशी मैत्री आपली होऊच शकत नाही असं माहिती असल्यासारखी वागत होते मी. माहितीये ना मला सगळं. पण आजी, काही घटना आपल्याला आपले विचार बदलायला लावतात हे आज कळलंय मला. म्हणजे आता नक्की काय वाटतंय तुला? म्हणजे ते मित्र म्हणून खरंच खूप चांगले आहेत असं वाटतंय मला. But this is not just friendship, Dix. There's something more than that, I'm sure. काय सांगतो भाई, इथं ब्रेकिंग न्यूज आहे. Dix, please, don't jump to conclusions, okay? मला पण माहित नाही अजून काय. अरे असं कसं? का ग आजी, तू का मदत करतेस त्यांना? गोड आहे ग लेकरू, आणि माझा तो मित्रच आहे बघ. एवढ्या आयुष्यात हा एकच मित्र मिळालाय. परदेशी असले तरी. अगं मैत्रीत काही नसतं ग देशी परदेशी. मला सांग, इथे जन्मलेला एखादा तरी बालकवींची अख्खी कविता पाठ म्हणून दाखवेल का ग तुझ्या आप्पांची माफी मागण्यासाठी? तिथून आलाय तरी आपल्या संस्कृतीवर किती प्रेम आहे त्याचं. छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासाठी केवढा धडपडत असतो. खरंय. आणि सगळ्यात महत्वाचं, मैत्रीत आधी माणसाचं मन बघावं, मग करावी मैत्री. हो, मलाही हे पटतंय आणि आता हे त्यांना सांगायला हवं. हो हो, जा आणि मलमही देऊन ये. हो हो हो. Dix, ती आला की तिला सांगणार काय? that this is something more than friendship, something different, something special. नाही नको भाई नको. म्याव. Sai's here. अरे अरे अजून कंबर बरी झाली नाही, आता कुठे निघालास लगेच? हार लागला नाही ना तुम्हाला? Sai, it's alright. नाही लागला जास्त. This medicine, this is from me, right? अरे हो, विसरलेच मी. हे घ्या, हे तुम्ही लावा, तुम्हाला बरं वाटेल. Alright, thanks. तुम्हाला काही बोलायचंय का? No, no. I thought तुला बोलायचं. नाही, काहीच नाही. निघते मी. Yeah. आपले काही निष्कर्ष खूप चुकीचे असतात. ते जेवढ्या लवकर जाणवतील तेवढं चांगलं. माझ्या मनात तुमच्याविषयी खरंच खूप गैरसमज होता, खूप गोंधळ होता, पण आता नाहीये. तुम्ही जे काय वागतात त्यात तुमचा कसलाही स्वार्थ नाहीये हे मला पटलंय. So basically, you mean to say we are friends, right?
हो Then say that we are friends. Simple. हो झाली आपली मैत्री. Great.